समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे आपण आजचे अपडेट्स पाहणार आहोत. बघा, जी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी आपल्याला भांडी संच मिळत आहे, तीच भांडी संच त्याच्यामध्ये एसेन्शियल्स किट पेटी त्याचबरोबर सेफ्टी किट मिळत आहे. तर बघा, याची जी अपॉइंटमेंट असणार आहे, तर बऱ्याच बांधकाम कामगारांचे कॉमेंट्स आलेले आहेत की ही जी वेबसाईट असणार आहे पुन्हा कधी चालू होणार आहे. त्याचबरोबर आमची अपॉइंटमेंट आम्हाला बुक करायची आहे, नोंदणी करायची आहे, तर आम्ही पुन्हा हा जो फॉर्म आहे, अर्ज आहे, तर हा कधी भरू शकतो. तसेच बघा, काही जिल्ह्यांमध्ये वीर केंद्र हे ओपन झालं नव्हतं, तालुक्याच्या ठिकाणी भांडी वाटप बंद होतं, तर त्या बांधकाम कामगारांचं काय होणार आहे यापुढे. तर बघा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करत आहे. पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा जो व्हिडिओ असणार आहे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून योग्य माहिती सर्वांना पोहोचेल. तर बघा, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे. बघा, पाहिलं गेलं तर या अगोदरच्या कॅलेंडरनुसार जी अपॉइंटमेंट बुक केलेली होती त्याच्या अगोदरच 1 ते 2 दिवस अपॉइंटमेंट ज्या आहेत तर ह्या चालू होत होत्या. बघितलं गेलं तर बघा, 22 फेब्रुवारीपासून जी आहे तर अपॉइंटमेंट ही चालू होती. तर इलेक्शनमुळे जी अपॉइंटमेंट होती तर ती स्थगित केलेली होती. त्यानंतर बघा, अपॉइंटमेंट ह्या चालू झालेल्या होत्या आणि त्यानंतर 8 मार्चपासून त्या सुरळीत चालू होत्या. परंतु आता 20 मार्चपर्यंत कॅलेंडर हे फुल झालेलं होतं आणि ते 20 मार्चपर्यंतच शिबिर हे केंद्र चालू होतं आणि बांधकाम कामगारांना सुद्धा भांडी संच एसेन्शियल्स किट पेटी मिळालेली सुद्धा आहे. फेब्रुवारी महिन्याचं कॅलेंडर हे 22 फेब्रुवारीला ओपन झालेलं होतं. तर मार्चचं सुद्धा म्हटलं गेलं तर आता 20 तारखेला सगळं फुल झालेलं आहे शिबिर. त्यानंतर बघा, आपल्याला अपडेट येत होती की 21 तारखेपर्यंत सुरळीतपणे वेबसाईट चालू होईल, पण असं काही झालेलं नाही. कारण बघा, आज आहे 22 मार्च 2026. तर 22 मार्च म्हटलं तर आता ही वेबसाईट जी आहे तर ही चालू व्हायला पाहिजे होती. वेबसाईट आहे अद्यापही चालू झालेली नाही. आपण वेबसाईटवरती सतत व्हिजिट करत आहे, परंतु वेबसाईट ही आपला OTP नंबर आपल्याला निघत नाही, प्रिंट निघत नाही. तर बघा, तिथे लाल कलरचं आपल्याला अलर्ट दिलेला आहे. अपडेटनुसार माहितीनुसार सुद्धा बघा, सांगण्यात येत आहे की हे कॅलेंडर जे आहे तर हे मार्चमध्ये ओपन होणार नाही. आता एप्रिलमधील म्हणजे पुढल्या महिन्यातील तारीख ही देण्यात येऊ शकते. त्यांना अद्यापही ज्यांचा फॉर्म भरलेला आहे, OTP आलेला आहे, परंतु त्यांना भांडी संच किंवा एसेन्शियल्स पेटी मिळाली नाही किंवा किट मिळालेलं नाही, तर त्यांनी काय करावं. शिबिर जे असणार आहे, अपॉइंटमेंट चालू झाल्यानंतर त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणचं शिबिर निवडण्यात येत असतं. तर तुम्ही ज्या एजंटकडे तुम्ही किंवा मग स्वतः मोबाईलवरती जर फॉर्म भरलेला असेल तर नोंदणी तुम्ही केलेली असेल, केंद्र प्रमुखाशी तुम्ही संपर्क करू शकता आणि तिथे तुम्ही माहिती घेऊ शकता. तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला शिबिर केंद्र हे निवडायचं असतं. मग तालुका तुमचा कोणताही असू द्या, कारण तालुक्याच्या ठिकाणी जे साहित्य असतं तर ते लवकर मिळत असतं. बांधकाम कामगारांचे फॉर्म भरायचे आहेत, तर जर समजा मार्चमध्ये तारीख नाही निघली तर एप्रिलमध्ये नक्कीच आपल्याला तारीख मिळू शकते, अपॉइंटमेंट चालू होऊ शकते. किंवा मग वेबसाईट तुम्हाला काय करायचं आहे, आज आहे 22 मार्च 2026, तर वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे. वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथे नक्की जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. तर बघा, अपॉइंटमेंट तुम्हाला बुक करायची आहे ज्या दिवशीचं कॅलेंडर ओपन होईल. बघा, कॅलेंडर कधीही ओपन होऊ शकतं. आपण वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे, त्यानंतर आपली नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, रजिस्टर क्रमांक, OTP येतो आणि त्यानंतर आपल्याला कॅलेंडर हे सिलेक्ट करायचं असतं. आणि बघा, याचा जो फॉर्म असतो तर आपण मोबाईलवर सुद्धा भरू शकतो किंवा मग तुम्ही ऑनलाईन जी कामं करतात तर त्यांच्याकडे तुम्ही अर्ज करू शकता. तर बघा, यानंतरची प्रोसेस असते तर आपल्याला काय करायचं असतं, शिबिर निवडताना लाल कलरची तारीख जी असते तर ते निवडायचं नसतं. तो शासकीय सुट्टीचा दिवस असतो. त्यानंतर बघा, आपल्याला कॅलेंडर निवडल्यानंतर आपल्याला केंद्र निवडायचं असतं, शिबिर निवडायचं असणार आहे. त्यानंतर बघा, तुम्ही हा क्लेम जर केला भांडी संच एसेन्शियल्स किट पेटी सेफ्टी किटचा, त्यानंतर तुम्ही शैक्षणिक स्कॉलरशिप सुद्धा याच्याद्वारे मिळवू शकता. प्रकारचे क्लेम मिळतात. त्याच्यामध्ये बघा, हा जो असणार आहे भांडी संच एसेन्शियल्स किट पेटी सेफ्टी किटचा हा जो क्लेम असणार आहे तरी आहे. आणि स्कॉलरशिपसाठी सुद्धा आपल्याला क्लेम करावा लागत असतो. त्या लग्नासाठी सुद्धा क्लेम करू शकता. 4200 रुपये सुद्धा या क्लेमद्वारे मिळू शकतात. तर या 4200चा क्लेम कसा करायचा आहे तर याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. नक्कीच तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. अटल बांधकाम कामगार योजना सुद्धा याच्याद्वारे तुम्ही क्लेम याचा सुद्धा करू शकता. ही माहितीद्वारे तुम्ही 32 प्रकारचे याच्यामध्ये क्लेम करू शकता. प्रत्येक क्लेम हा जो आहे तर तो खूप महत्त्वाचा ठरू शकतो बांधकाम कामगारासाठी.
आपल्याला बघा एका वर्षाला आपल्याला आपलं कार्ड जे आहे तर लेबर कार्ड तर ते रिन्यू करायला लागत असते. आपल्याला ऍक्टिव्ह कार्ड जर असेल तर तुमच्या ज्या काही क्लेम्स तुम्ही करू शकता, तर या सर्व क्लेमची जी काही फॉर्मॅलिटी असणार आहे किंवा जे काही पैसे येणार आहेत तर ते नक्कीच तुम्हाला मिळून जातील. प्रश्न तर बांधकाम कामगारांचं लेबर कार्ड कसं मिळवायचं असतं. लेबर कार्डची सुद्धा वेगळी प्रोसेस असते. त्याच्यामुळे बघा लेबर कार्ड आपल्या ज्या एजंटकडून आपल्याला मिळत असतं किंवा मग तुम्ही ज्या व्यक्तीकडे तुमची ऑनलाईन कागदपत्रे तुम्ही सबमिट केलेली असतील तर त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. किट त्याचबरोबर सेफ्टी किट पेटीची जर अपॉइंटमेंट घेतलेली नसेल तर नक्कीच तुम्ही वेळोवेळी वेबसाईट ही व्हिजिट करायची आहे आणि आपली नोंदणी क्रमांक नोंदवून रजिस्टर करायचं आहे. मार्चच्या एंडिंगपर्यंत जर चालू झाली त्यानंतर अपॉइंटमेंट चालू झाल्यानंतर नक्कीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओद्वारे माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन. तर आता सध्या बघा निम्म्याच्या जास्त बांधकाम कामगारांचे टार्गेट हे कंप्लीट झालेलं आहे. निम्म्यापेक्षा जास्त बांधकाम कामगारांना हे जे वस्तू आहेत तर ह्या मिळाल्या सुद्धा आहेत. प्रश्न असतील तर मला नक्कीच विचारायचे आहेत की तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. तर वेबसाईट ही चालू झाल्यानंतर नक्कीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. धन्यवाद.